सुस्वागतम. सुगम लर्निंग या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सामान्य विज्ञान म्हणजेच जनरल सायन्स या विषयातील जे प्रकरण अभ्यासतो आहोत ते आहे प्रकरण क्रमांक 15, ध्वनी म्हणजेच साऊंड. ध्वनीची निर्मिती म्हणजेच प्रोडक्शन ऑफ साऊंड याबद्दल आपण माहिती घेतो आहोत. ध्वनी कसा निर्माण होऊ शकतो? या ठिकाणी एक नादकाटा म्हणजेच ट्युनिंग फोर्क दाखवलेला आहे. त्याचे भाग आहेत भुजा म्हणजेच प्रॉंग आणि आधार म्हणजेच स्टेम. तर या नादकाट्यातून देखील ध्वनी निर्माण होतो आणि ध्वनी निर्माण होत असताना ते प्रॉंग्ज म्हणजेच भुजा यांचं कंपन होतं. त्या कंपनामुळे त्याच्या लगतच्या हवेचं कंपन होतं आणि ध्वनीची निर्मिती होते. हे विचारात घेत असताना आपण आता 3 आकृत्यांचा विचार करणार आहोत, अ, ब आणि क. अ आकृतीमध्ये ए, बी आणि सी या हवेच्या स्तरांची रचना दाखवलेली आहे. त्या ठिकाणी हवेतील वायूचे रेणू एकमेकांपासून सरासरी सारख्याच अंतरावर आहेत. त्यावेळेला भुजांमध्ये कंपने निर्माण झालेली नाहीत. इन फिगर अ, ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन एअर मॉलिक्युल्स इज सेम. आता ब आकृतीचा जर विचार केला तर नादकाट्याच्या भुजा परस्परांपासून दूर गेलेल्या आहेत आणि त्या भुजेच्या लगत ए हा हवेच्या उच्च दाब व घनतेचा स्तर तयार झालेला आहे. त्याला संपीडन असे म्हणतात. ए इज द रिजन नियर टू द प्रॉंग इज region of air at high pressure and high density that is called compression. आता क आकृतीचा जर विचार केला तर परस्परांपासून दूर गेलेल्या भुजा एकमेकांच्या जवळ आलेल्या आहेत आणि ए या ठिकाणी कमी दाबाचा व हवेच्या कमी घनतेचा भाग आहे. त्याला विरलन असं म्हटलं जातं. टू द प्रॉंग ए इज द रिजन ऑफ एअर ॲट लो प्रेशर अँड लो डेन्सिटी and that region is called rarefaction. त्याच फिगरमध्ये बी हा कॉम्प्रेशन म्हणजे संपीडनचा भाग आहे. सी हा सरासरी समान अंतरावर असलेल्या हवेच्या रेणूंचा किंवा वायूच्या रेणूंचा भाग आहे. थोडक्यात नादकाट्याच्या कंपनामुळे समान अंतरावर असलेल्या हवेच्या किंवा वायूच्या रेणूंमध्ये संपीडन आणि विरलन निर्माण होतं आणि त्या नादकाट्याच्या भुजा कंप पावल्यामुळे निर्माण झालेला ध्वनी त्या हवेतून नादकाट्यापासून दूरपर्यंत नेला जातो. ध्वनीचे जर प्रसारण व्हायचे असेल तर त्या ठिकाणी माध्यम आवश्यक असते. निर्वातातून ध्वनीचे प्रसारण होऊ शकत नाही. ते माध्यम स्थायू असू शकते, द्रव असू शकते किंवा वायू देखील असू शकते. फॉर प्रोपोगेशन ऑफ साऊंड medium is required. That medium may be solid, liquid or air. Sound does not propagate through the vacuum. एक विरलन आणि एक संपीडन मिळून तरंगाचे एक आवर्तन म्हणजेच सायकल होते. एका सेकंदात माध्यमात निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजे त्या ध्वनितरंगाची वारंवारिता होय. Number of cycles that are produced in the air or in any other medium per second is called as the frequency of the sound wave. जर एका सेकंदात एक कंपन झाले तर कंपनाची वारंवारिता 1 हर्ट्ज. या ठिकाणी हर्ट्ज हा शब्द वापरलेला आहे. हे हर्ट्ज म्हणजे वारंवारितेचे एकक आहे. द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्ज. निर्माण होणाऱ्या ध्वनींची वारंवारिता वेगवेगळी असते. आपण आता ते जाणून घेणार आहोत. ध्वनी आणि संगीत म्हणजे साऊंड अँड म्युझिकच्या म्युझिकल नोट्सद्वारे किंवा मध्य सप्तकातील सप्तसुरांच्या वारंवारितांवरून. संगीतात 7 सूर आहेत. सा, रे, ग, म, प, ध, नी.
तुम्ही पुन्हा सा ऐकता, पण तो सुरुवातीचाच सा नंतर आलेला असतो. साची वारंवारिता आहे, पहा तक्त्यात लिहिलेलं आहे ते सगळं. साची वारंवारिता 256 हर्ट्ज, रेची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी 280 हर्ट्ज, गची वारंवारिता 312 हर्ट्ज, मची वारंवारिता 346 हर्ट्ज, पची वारंवारिता 384 हर्ट्ज, धची वारंवारिता 426 हर्ट्ज, नीची वारंवारिता 480 हर्ट्ज. म्हणजे सापासून नीकडे जात असताना वारंवारिता वाढलेल्या आपल्याला दिसतात. सर्वात कमी वारंवारिता आहे सा या स्वराची, ती आहे 256 हर्ट्ज, आणि सर्वाधिक वारंवारिता आहे नी या स्वराची, ती आहे 480 हर्ट्ज. पण आपण जर वाद्यांचा विचार केला तर वाद्य वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही वाद्य फुंकून वाजवले जातात, जसं की बासरी, शहनाई, त्याचप्रमाणे सनई. परंतु वीणा, सतार, गिटार याच्यामध्ये तारा छेडल्या जातात. त्या तारांच्या कंपनातून ध्वनी निर्माण होतो, त्यांना तंतुवाद्य असं म्हटलं जातं. तर ढोलक, ढोल, तबला, डफ यासारखे वाद्य जे आहेत त्यांच्यामध्ये चामडे वापरलेले असते आणि त्याच्यावरती आघात करून ध्वनी निर्माण केला जातो, त्यांना चर्मवाद्य असे म्हटले जाते. आता हे जे वाद्य आहेत त्या प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ध्वनी निर्माण होतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग मानवाचा जर विचार केला तर मानवामध्ये ध्वनी कुठून निर्माण होतो बरे? आपल्याला नक्कीच प्रश्न पडतो. मानवामध्ये ध्वनी स्वरयंत्रामध्ये म्हणजेच मानवी स्वरयंत्र किंवा लॅरिंग्समध्ये निर्माण होतो. या स्वरयंत्रामध्ये 2 स्वरतंतू असतात. त्या स्वरतंतूंच्या कंपनामुळे मानवामध्ये ध्वनी निर्माण होतो. इन ह्युमन्स the sound is produced in the larynx. There are 2 vocal cords in sound box in human. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये त्या व्होकल कॉर्ड्सची म्हणजे स्वरतंतूंची लांबी वेगवेगळी असते. त्यामुळे स्त्रियांचा आवाज, पुरुषांचा आवाज, त्याचप्रमाणे मुलांचा आवाज एकमेकांपासून वेगळा असतो. पुरुषांमध्ये असलेल्या स्वरतंतूंची लांबी जवळपास 20 मिलीमीटर असते, तर स्त्रियांमधील स्वरतंतूंची लांबी जवळपास 15 मिलीमीटर एवढी असते. हे स्वरतंतू जे आहेत त्यांच्यावरील ताण कमी अधिक करण्यासाठी, वेगवेगळ्या वारंवारितेचे ध्वनी निर्माण करण्यासाठी या स्वरतंतूंना जोडलेले जे स्नायू असतात त्या स्नायूंमध्ये हालचाल होऊन स्वरतंतूंवरील ताण कमी अधिक होऊन वेगवेगळ्या वारंवारितेचा ध्वनी मानवामध्ये निर्माण केला जातो. मानवाप्रमाणेच ध्वनी निर्मितीचे आणखी एक साधन आहे, त्याला ध्वनिक्षेपक असे म्हटले जाते. या ध्वनिक्षेपकाची अंतर्गत रचना आकृतीमध्ये दाखवलेली आहे. त्यामध्ये कायमचुंबक, पडदा, कुंतल आणि मायक्रोफोनकडून येणारी वायर किंवा वाहक तार आपल्याला दिसते. या ठिकाणी जर आपण ध्वनी निर्मितीचा विचार केला तर त्या कुंतलामधून विद्युत प्रवाह प्रवाहित होतो आणि त्यामुळे कुंतलामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या क्षेत्रानुसार ते कुंतल मागे पुढे होऊ लागते आणि कुंतल मागे पुढे झाले की त्याला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाच्या पडद्याची मागे पुढे हालचाल होते आणि ध्वनितरंग निर्माण होतात. इन लाऊडस्पीकर देर इज परमनंट मॅग्नेट screen coil shown in the figure. While functioning, a current flows through a coil. It generates magnetic field. Depending on the magnetic field created due to the coil moves back and forth. Coil पुढे मागे फिरते आणि त्यामुळे त्याला जोडलेला कोनिकल स्क्रीन म्हणजे पडदा सुद्धा मागे पुढे फिरतो. द कोनिकल स्क्रीन अटॅच्ड टू द कॉईल ऑल्सो मूव्स बॅक अँड फोर्थ. आणि पडद्याची हालचाल होऊन साऊंड वेव्ज म्हणजेच ध्वनितरंग हवेमध्ये निर्माण होतात.
या पद्धतीने ध्वनिक्षेपक कार्य करते. आपण जाणून घेणार आहोत ध्वनी म्हणजेच साऊंड या प्रकरणावर आधारित विविध महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे. तर वळतो आहोत आपण प्रश्न 1 कडे. एखादा नादकाटा किती वारंवारितेने कंप पावेल हे त्याच्या टिंबटिंब व टिंबटिंबवर अवलंबून असते. द फ्रिक्वेन्सी ऑफ अ ट्युनिंग फोर्क इज डिसाइडेड बाय द डॅश डॅश अँड डॅश डॅश. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे भुजांचा आकारामध्ये लांबी आणि जाडी याचा समावेश होतो आणि त्याचबरोबर त्या नादकाट्यासाठी वापरलेला पदार्थ. The frequency of a tuning fork is decided by the dimensions of the prongs, that includes length and thickness, and second one is material used for making the fork. प्रश्न दुसरा. ध्वनी तरंगातील उच्च दाब आणि उच्च घनतेच्या भागाला टिंबटिंब म्हणतात. The region in a sound wave with higher pressure and density is called dash dash. आणि प्रश्नाचं उत्तर आहे संपीडन कॉम्प्रेशन. प्रश्न तिसरा. ध्वनी तरंगातील कमी दाब व कमी घनतेच्या भागाला टिंबटिंब म्हणतात. द रिजन इन अ साऊंड वेव्ह विथ लो प्रेशर अँड डेन्सिटी इज कॉल्ड. उत्तर विरलन रेअरफॅक्शन. प्रश्न 4. एका सेकंदात हवेत किंवा इतर माध्यमात निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजे त्या ध्वनी तरंगाची टिंबटिंब होय. नंबर ऑफ सायकल्स दॅट आर प्रोड्युस्ड इन द एअर ऑर अदर मीडियम पर सेकंड इट इज कॉल्ड ॲज द डॅश डॅश ऑफ द साऊंड वेव्ह. आणि उत्तर आहे वारंवारिता फ्रिक्वेन्सी. प्रश्न 5. वारंवारिता टिंबटिंब या एककात मोजली जाते. द फ्रिक्वेन्सी इज मेजर्ड इन डॅश डॅश युनिट. आणि उत्तर आहे हर्ट्ज. ते सिम्बॉलिकली HZ असेही दर्शविले जाते. प्रश्न 6, 7, 8. प्रश्न आहे गटातील वेगळा शब्द ओळखा. प्रश्न 6. 4 वाद्य दिलेली आहेत. सतार, व्हायोलिन, गिटार आणि सनई. यापैकी वेगळा शब्द आहे सनई, कारण तो फुंकवाद्य आहे, फुंकून वाजवलं जातं. तर सतार, व्हायोलिन आणि गिटार ही तंतुवाद्य आहेत, स्ट्रिंग बेस्ड इन्स्ट्रुमेंट्स आहेत. प्रश्न 7. बासरी, सनई, शहनाई, वीणा. यापैकी बासरी, सनई, शहनाई फुंकून वाजविले जातात, तर वीणा हे तंतुवाद्य आहे म्हणून वेगळा शब्द आहे वीणा. आणि प्रश्न 8. तबला, ढोल, ढोलकी, बासरी. यापैकी तबला, ढोल, ढोलकी हे चर्मवाद्य आहेत, तर बासरी हे फुंकवाद्य आहे म्हणून वेगळा शब्द आहे बासरी. प्रश्न 9. मानवामध्ये ध्वनी हा टिंबटिंबमध्ये निर्माण होतो. इन द ह्युमन्स साऊंड इज प्रोड्युस्ड इन द डॅश डॅश. आणि उत्तर आहे स्वरयंत्रामध्ये इन द लॅरिंग्स. प्रश्न 10. मानवी स्वरयंत्रामध्ये टिंबटिंब तंतू असतात, म्हणजे तंतूंची संख्या किती असते असा त्याचा अर्थ आहे. डॅश डॅश वोकल कॉर्ड्स आर इन द व्हॉइस बॉक्स ऑर लॅरिंग्स इन द ह्युमन्स. लॅरिंग्सलाच व्हॉइस बॉक्स असेही संबोधले जाते. तर प्रश्नाचं उत्तर आहे 2 स्वरतंतू किंवा 2 व्होकल कॉर्ड्स. प्रश्न 11. पुरुषांचे स्वरतंतू जवळपास टिंबटिंब लांब असतात. द लेंथ ऑफ व्होकल कॉर्ड्स इन मेल आर अबाउट डॅश डॅश. या ठिकाणी उत्तर आहे 20 मिलीमीटर, 20 मिलीमीटर्स. पुरुषांचे स्वरतंतू 20 मिलीमीटर एवढ्या लांबीचे असतात. तर स्त्रियांसाठीचा प्रश्न विचारात घेतो आहोत. प्रश्न 12. स्त्रियांमध्ये स्वरतंतूची लांबी टिंबटिंब असते. द लेंथ ऑफ व्होकल कॉर्ड्स इन फिमेल आर अबाउट डॅश डॅश.
स्त्रियांमधील स्वरतंतूंची लांबी जवळपास 15 मिलीमीटर एवढी असते, 15 मिलीमीटर. प्रश्न 13. अंतराळवीर चंद्रावर परस्परांशी संवाद साधण्यासाठी टिंबटिंबसारखे तंत्रज्ञान वापरतात, ज्यामध्ये विशिष्ट लहरींना प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. The astronauts use some technology like the one used in our to communicate with each other on moon, which do not need any medium for propagation. आणि प्रश्नाचं उत्तर आहे, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला, सध्या जास्त प्रमाणात वापरला जाणारा मोबाईल म्हणजेच भ्रमणध्वनी किंवा सेलफोन. प्रश्न 14. मध्य सप्तकातील सा या सुराची वारंवारिता टिंबटिंब असते. द फ्रिक्वेन्सी ऑफ म्युझिकल नोट सा इन द मध्य सप्तक इज. साची वारंवारिता सर्वात कमी असते आणि ती असते 256 हर्ट्ज, 256 हर्ट्ज. प्रश्न 15. ध्वनिक्षेपकामध्ये ध्वनिक्षेपकाच्या टिंबटिंब मागे पुढे अशा होणाऱ्या हालचालीमुळे हवेत ध्वनितरंग निर्माण होतात. इन लाऊडस्पीकर ड्यू टू बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ द लाऊडस्पीकर साऊंड वेव्ज आर प्रोड्यूस्ड इन एअर. आणि प्रश्नाचं उत्तर आहे, पडद्याच्या मागे पुढे होणाऱ्या हालचालीमुळे हवेत ध्वनितरंग निर्माण होतात. कोनिकल स्क्रीन ऑफ द लाऊडस्पीकर. प्रश्न 16. ध्वनीची पातळी किंवा तीव्रता मोजण्यासाठी टिंबटिंब एकक वापरले जाते. टू मेजर द लाऊडनेस ऑफ साऊंड युनिट इज यूज्ड. आणि ते युनिट किंवा एकक आहे डेसिबल. प्रश्न 17. ध्वनीची पातळी सुमारे डेसिबलपेक्षा जास्त असल्यास तो ध्वनी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. इफ साऊंड लेवल इज अराउंड डेसिबल द साऊंड कॅन बी हार्मफुल टू अस. आणि प्रश्नाचं उत्तर आहे, ती पातळी 100 हर्ट्जपेक्षा जास्त असेल तर ते त्रासदायक ठरतं. म्हणजेच उत्तर आहे 100 हर्ट्ज, 100 हर्ट्ज. प्रश्न 18. एका ध्वनितरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या 1000 इतकी आहे. या ध्वनितरंगाची वारंवारिता टिंबटिंब हर्ट्ज इतकी असेल. द टोटल नंबर ऑफ कॉम्प्रेशन्स अँड रेअरफॅक्शन्स प्रोड्यूस्ड पर सेकंड इन अ साऊंड वेव्ह इज 1000. द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड वेव्ह इज हर्ट्ज. एका सेकंदात संपीडन आणि विरलन जेवढे तयार होतात तेवढी त्या ध्वनीची वारंवारिता असते. या ठिकाणी ती संख्या आहे 1000, म्हणून ध्वनीची वारंवारिता किंवा फ्रिक्वेन्सी आहे 1000 हर्ट्ज, 1000 हर्ट्ज. प्रश्न 19. ध्वनिक्षेपकामध्ये टिंबटिंब ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जेमध्ये होते. इन लाऊडस्पीकर एनर्जी इज कन्वर्टेड इनटू एनर्जी. आणि लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये होते. इन लाऊडस्पीकर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू साऊंड एनर्जी. प्रश्न 20. जलतरंग या वाद्यात ध्वनीची निर्मिती टिंबटिंब कंपनांमुळे होते. इन जलतरंग द साऊंड इज जनरेटेड और प्रोड्यूस्ड ड्यू टू द व्हायब्रेशन्स इन द इनसाइड द ग्लास. जलतरंगामध्ये त्या पाण्याच्या वरती जो हवेचा स्तंभ असतो ग्लासमध्ये, त्या हवेच्या स्तंभातील कंपनांमुळे ध्वनीची निर्मिती होते. म्हणून उत्तर आहे हवेच्या स्तंभातील कंपनांमुळे किंवा व्हायब्रेशन्स इन एअर कॉलम इनसाइड द ग्लास. प्रश्न 21. योग्य जोडी ओळखा. आयडेंटिफाय करेक्ट पेअर. या ठिकाणी स्वर आणि वारंवारिता दिलेले आहेत. सा, रे, ग, म, प, ध, नी. पण त्याच्यापुढे दिलेल्या ज्या वारंवारिता आहेत त्या अचूक आहेत की नाही हे विचारात घ्यायचं आहे आणि योग्य जोडी ओळखायची आहे.
तर या ठिकाणी पहा, साची वारंवारिता 256 अचूक आहे, रेची वारंवारिता 280 अचूक आहे, गची वारंवारिता 312 अचूक आहे, पण मची वारंवारिता 346 ऐवजी 364 दिलेली आहे, ते चुकलेलं आहे. पची वारंवारिता 384 अचूक आहे, धची वारंवारिता 426 अचूक आहे, नीची वारंवारिता मात्र 480 हवी होती, ती 408 दिलेली आहे, म्हणजे नीची वारंवारिता चुकलेली आहे. प्रश्न 22. नादकाटा 20 सेकंदात 10,000 वेळा कंप पावतो, तर नादकाट्याच्या कंपनांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारिता टिंबटिंब हर्ट्ज. ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट्स 10,000 times per 20 seconds. Then the sound generated by the fork will have frequency of dash dash hertz. या ठिकाणी वारंवारिता काढण्यासाठी किती वेळा नादकाटा कंप पावलेला आहे त्याला वेळेने भागायचं आहे, म्हणून 10,000ला जर 20ने भागलं तर उत्तर मिळतं 500, आणि म्हणून उत्तर आहे 500 हर्ट्ज. प्रश्न 23. ध्वनी टिंबटिंबमधून प्रवास करू शकत नाही. साऊंड कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू डॅश डॅश. ध्वनी निर्वातमधून प्रवास करू शकत नाही. साऊंड कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. निर्वात किंवा व्हॅक्यूम हे उत्तर. प्रश्न 24. चंद्रावर 2 अंतराळवीरांना परस्परांचे बोलणे ऐकू येणार नाही, कारण चंद्रावर टिंबटिंब नाही. 2 astronauts on moon unable to listen one another directly because the moon does not have dash dash. चंद्रावरती हवा किंवा वातावरण नाही, म्हणजे माध्यम नाही. डू नॉट हॅव एअर ऑर ॲटमॉस्फिअर ऑर मीडियम फॉर प्रपोगेशन ऑफ साऊंड. प्रश्न 25. योग्य जोड्या जुळवा. या ठिकाणी दिलेले घटक आहेत मानवी स्वरयंत्र, ध्वनिक्षेपक, जलतरंग, नादकाटा, तानपुरा हे एका गटात आहेत आणि ब गटामध्ये दुसरे घटक दिलेले आहेत. तर आपण जोड्या जुळवणार आहोत. मानवी स्वरयंत्र म्हणजे ह्युमन लॅरिंग्स, त्याच्यामध्ये स्वरतंतूंच्या कंपनातून आवाज निर्माण होतो, व्हायब्रेशन्स इन एअर कॉलम, म्हणून 1ची जोडी आहे सी सोबत. ध्वनिक्षेपक किंवा लाऊडस्पीकरमध्ये पडद्याच्या कंपनातून आवाज निर्माण होतो, म्हणून 2ची जोडी आहे ई सोबत. जलतरंगमध्ये हवेच्या स्तंभातील कंपनांमुळे आवाज निर्माण होतो, म्हणून 3ची जोडी आहे बी सोबत. नादकाटा म्हणजे ट्युनिंग फोर्क, त्याच्यामध्ये धातूच्या भुजा असतात, म्हणून व्हायब्रेशन्स ऑफ मेटल आर्म तिथे ट्युनिंग फोर्कमध्ये आढळतं, म्हणून 4ची जोडी आहे ए सोबत. तर क्रमांक 5 तानपुरा म्हणजे सितारमध्ये तारेची कंपने होऊन आवाज निर्माण होतो, म्हणून 5 क्रमांकाची जोडी आहे डी सोबत. या पद्धतीने 1 सी, 2 ई, 3 बी, 4 ए, 5 डी याप्रमाणे उत्तरे आपल्याला मिळालेली आहेत. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासासाठी तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.